मराठा आरक्षणासंदर्भातला मसुदा मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केल्यानंतर आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये शब्दबाण होताना दिसून येत आहेत। अधिसूचना म्हणजे मराठ्यांची फसवणूक आहे, तर आरक्षणाचा शब्द हा मुख्यमंत्र्यांनी पाळलाय असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतंय। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शब्दबाण होताना दिसून येत आहेत। तर या संदर्भात काय राजकीय प्रतिक्रिया आल्यात पाहूयात। ऐतिहासिक निर्णय केला म्हणून सांगितलं ना, त्यांनी मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच कोणाला कळायला कारण। यांनी सुरुवातीला सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला मी हात नाही लावणार, सांगितलं की नाही, विधानसभेतही सांगितलं, रस्त्यावरही सांगितलं। मग आता तुम्ही आरक्षण दिलं असं म्हणता, तर कुठून दिलं हे तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे। सांगितलं होतं मराठा समाजाला, तर ते पण नाही दिलं। माझा सवाल असा आहे की मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं, सरकारने खुलासा केला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय जरांगे पाटील साहेब यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून या सर्व निर्णयांवर शिक्कामोर्तब करत कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण महाराष्ट्र सरकारच्या वतीने निश्चितपणे त्या ठिकाणी दिलं जाईल। हे सगळे सोयरे सरसकट कुणबी दाखले हे नक्की सरकारनं काढलेल्या आदेशानुसार मार्गी लागते का, हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल। आमची एवढीच इच्छा आहे की सरकारनं आज आश्वासनं दिली आहेत किंवा अध्यादेश काढले आहेत किंवा मुख्यमंत्री गेलेले आहेत, पण मनोज जरांगे पाटलांवर पुन्हा याच प्रश्नासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू। आदरणीय एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने केलेलं आहे, त्यामुळे आज जरांगे पाटलांच्या त्या ठिकाणच्या आंदोलनाला यश प्राप्त झालं आहे। मराठा समाजाने सुद्धा शांततेच्या मार्गाने आंदोलन केल्यामुळे आज सगळीकडे रिझर्वेशन मिळाल्यामुळे त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे। आणि मला तरी असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ, त्यांना दिलेलं मंत्रिमंडळाने आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली साथ आणि मराठा समाजाने ठेवलेला संयम, त्याचाच हा विजय झाला असं मला या ठिकाणी वाटतं। केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने मान्यता दिल्याशिवाय याला कोणत्याही स्वरूपाचं कायदेशीर स्वरूप येत नाही। या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोगाने किंवा केंद्रीय मागासवर्गीयाने याला कुठली मान्यता दिलेली नाही। नुसता धचा मा जरी करायचा असला, काना मात्रा जरी बदलवायचा असला, तरी राज्य मागासवर्गीय आणि केंद्रीय मागासवर्गीयाची आता मान्यता लागते। आणि हा GR काढत असताना जर याला कोणी आव्हान दिलं तर मला शंका आहे की हा न्यायालयामध्ये टिकेल का नाही टिकणार। स्वतः मुख्यमंत्री मनोज दादांचं उपोषण सोडण्यासाठी इथे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी ज्यूस देऊन त्यांनी जे समाजासाठी काम केलेलं आहे, एका दृष्टीने हा विजय आहे आणि तो विजय साजरा स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस देऊन तो आम्ही विनंती केलेली। अर्थात पुढचं सगळं ते बोलतील।